पाव पॅटीस तयार करण्यासाठी आधी आपण पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, चाळून घेतलं आहे आणि त्यात आपण 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. पिठामध्ये टाकण्यासाठी आपण वाटण तयार करूया. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घेतले आहे. मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपलं वाटण तयार आहे. आता आपण हे पिठात घालून घेऊया. थोडस पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया. पीठ खूप पातळ करायचं नाही, त्याच्याने पाव पॅटीस मऊ होतील, कुरकुरीत होणार नाही. पीठ घट्टसरच मळायचं आहे. पीठ आपण छान भिजवून घेतलं आहे. त्यात आपण थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. सोडा फार जास्त नाही टाकायचा, नाहीतर पावडा तेलकट होईल. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल फार जास्त तापवायचं नाहीये पण फार थंड पण ठेवायचं नाही. असं मीडियम तापवून घेऊन गॅस बारीक करायचा आहे. आता आपण याच्यात पाववडा सोडूया. पाव मी असं त्रिकोणी कापून घेतला आहे. तर आपण या पिठामध्ये बुडवून एक एक करून वडे सोडून घेऊया. एक साइड चांगली तळल्यानंतरच आपण पाववडा उलटा करायचा आहे. एका साइडने चांगलं तळून द्यायचं बारीक गॅसवर. एक साइड खालची तळून झाल्यावर आपण उलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साइडनी बारीक याच्यावर छान तळून घ्यायचं आहे. आपला पापड छान तळून झाला आहे. आता आपण तो काढून घेऊया. असा छान रंग आलाय त्याचा.